पुढे बघूयात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळी समन्वयकांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले। यावेळी उद्धव ठाकरेंनीही मराठा मोर्चाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले, त्यांच्या एकीचं अभिनंदन केलंय। दरम्यान आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलंय। मराठा आरक्षणाला विरोध होऊ नये असंही ते म्हणाले की ही मोठी लढाई आज आपण इथे जिंकल्यानंतर ज्याचा उल्लेख आपण दोघांनी केला की आता ही लढाई दिल्लीमध्ये जाईल, तर दिल्लीमध्ये ही लढाई झाली तरी आपण जिंकूच, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक जरासुद्धा काही शंका नाही। पण जे लढण्यासाठी म्हणून आपल्यासमोर उभे आहेत त्यांना मी एक विनंती करतो की मराठा समाजाला, माता भगिनींना, बांधवांना त्यांचा हक्क देत असताना स्पष्ट शब्दात बोलायचं तर कोणाच्याही पानातलं, कोणाच्याही ताटातलं एक कणसुद्धा कमी न करता त्यांचा हक्क जर का त्यांना मिळत असेल तर उगाच लढण्यासाठी लढाई कोणी लढू नये। त्यांच्याही जर काही व्यथा असतील, भावना असतील, मागण्या असतील तर त्याही जर का ते आपल्याकडे आले तर प्रामाणिकपणाने सोडवण्याचा आपण प्रयत्न करू। अभिनंदन करतो आणि या निमित्ताने जो एक प्रचंड भगवा सागर महाराष्ट्रामध्ये तुम्ही उभा केलात आणि ती भगव्याची ताकद, भगव्याची एकजूट संपूर्ण जगाला दाखवली, त्या एकजुटीला मी मानाचा मुजरा करतो। आणि ही एकजूट आता तुटू फुटू देऊ नका, कारण त्याच्यामध्ये आपलं हित आहे। ही एकजूट अशीच कायम ठेवा। सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। हे सर्व करत असताना कुठेतरी कोणतरी आमच्या मागे आहे हे नेहमी असं वाटायचं की होय, शिवसेना पक्ष देखील आमच्या मागे आहे। आणि आज ज्यावेळी आम्हाला आरक्षण मिळालं तर काही ना काहीतरी आमचं एक समाज म्हणून आमचं एक कर्तव्य असं की तुम्हाला येऊन भेटणं, अभिनंदन करणं तुम्हाला की होय तुमच्यामुळे देखील हे शक्य झालं, अन्यथा हे शक्य होणार नव्हतं, कारण सर्वांचा हातभार लागला म्हणून हे मोठं कार्य आज तरी नीतीला तरी हे पूर्ण झालंय।